डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे ध्वनी रूपांतरण। खंड दुसरा, भाग चौथा, घरचे निमंत्रण। सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले। भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे। त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला आहे, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही। निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदायीन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता। भगवान बुद्धांकडे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, हे जगद्वंदनीय तथागत, कमळाचे पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिताजी मोठ्या आतुरतेने आपली वाट पाहत आहेत। हे ऐकून तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या पुष्कळ शिष्यांसह ते पित्याच्या घरी जाव्यास निघाले। भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदायीन पुढे निघून गेला होता। लवकरच ही बातमी संपूर्ण शाक्य जनपदामध्ये पसरली। संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ गौतम आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे। ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ हेच शब्द होते। आपले नातलग आणि मंत्री यांच्यासहित शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली। जेव्हा आपल्या मुलाला दुरूनच त्यांनी पाहिले, तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून गेल्यामुळे तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात। हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता। हेच ते सिद्धार्थाचे भव्य रूप होय। तो महान श्रमण त्यांच्या काळजाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते। तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता। तो आता ज्ञानी, भगवान, अर्हत, सत्यविद आणि सगळ्या मानव जातीचा गुरु होता। आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याचे आता 7 वर्षे लोटली। या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो। नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्याच्या समोर बसले। राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला। त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना। सिद्धार्था, असे तो आपल्या मनातल्या मनातच उद्गारला। हे सिद्धार्था, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा एकदा त्याचा पुत्र हो। परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या। तो आणि महाप्रजापती हे दोघेही अतिशय उदास झाले। याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखातच आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला। त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी पण आपला थोर पुत्र कधीच आपला उत्तराधिकारी होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला। मी तुला माझे संपूर्ण राज्य देण्यास तयार आहे, राजा आपल्या मनाशीच म्हणाला, पण जरी मी तुला ते दिले तरी तू ते मातीमोलच मानशील। तेव्हा आपल्या पित्याची मानसिक स्थिती ओळखून भगवंत म्हणाले, महाराजांचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्यांना अत्यंत दुःख होत आहे याची मला जाणीव आहे। पण ज्या पुत्राला आपण मुकलात, त्याच्याशी ज्या प्रेम बंधनांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाकावे हेच योग्य होणार नाही काय? म्हणजे त्यामुळे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर असे पुत्र असल्याचे आढळून येईल। सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या अंतःकरणात प्रवेश करील। आपल्या पुत्राची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, माझ्या पुत्रा, तुझ्यात झालेले हे परिवर्तन अद्भुत असेच आहे।
आणि माझा हा दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे अंतःकरण दुखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखाव्यास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस, हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. त्यानंतर शुद्धोधन आपल्या स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी चोहीकडे जी बातमी पसरली ती पुढील प्रमाणे होती. ज्या नगरातून सिद्धार्थ आपल्या रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे, त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चीवर परिधान केले असून त्याने त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र धरले आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने आपल्या पुत्राकडे गेला आणि त्याला म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळिमा का फासतो आहेस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहजच अन्न पुरवू शकेन, हे तुला माहीत नाही काय? तेव्हा भगवंतांनी उत्तर दिले, भिक्षा मागणे ही माझ्या संघाची प्रथाच आहे. परंतु हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस. भगवंत म्हणाले, होय पिताजी, आपण राजांचे वंशज आहोत, असे तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी वाटले तर खुशाल म्हणावे. परंतु मी मात्र प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. आणि ते सर्व आपले अन्न भिक्षा मागूनच मिळवित होते आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत होते. शुद्धोधन निरुत्तर झाल्यावर तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्या व्यक्तीला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने आपल्या पित्याला द्यावी अशी रीतच आहे. म्हणून माझ्या ह्या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत आपल्या पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नांतून मुक्त व्हाल आणि आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण जर सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद निश्चितच लाभेल. शुद्धोधनाने भगवंतांचा हा उपदेश शांतपणे ऐकला आणि म्हणाला, माझ्या मुला, तू जे काही म्हणतो आहेस त्याप्रमाणे वागण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. शुद्धोधनाने नंतर तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. परंतु राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवावयाचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना आणि मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे आणि भेटण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आपले शिष्य सारिपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, मी जीवनमुक्त आहे, परंतु यशोधरा मात्र अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे तिने मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. जर तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. आणि म्हणून पवित्र तथागताला तिने जर अनावधानाने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नका. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी जेव्हा तिच्या दालनात प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे, हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि अत्यंत अदबीने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावनेची विवशता नाही.
पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले, तेव्हा तिनेही आपल्या स्वतःचे केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये आणि अलंकार यांचा त्याग केला आहे, तेव्हा तिने सुद्धा ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते. हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. भगवंतांनी परिवर्ज्या घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना आणि मानवाचे सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट अशा ज्या बुद्धत्वाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य आणि कोमलता तथापि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अनमोल व उपकारक असेच ठरले होते. हे असे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याईचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दांच्या पलीकडचे होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भरच पडली होती आणि तिला अद्वितीय असे व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधराने आपल्या 7 वर्षे वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महाब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्यांच्या जवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर. कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे अशी प्रथाच आहे. तेव्हा लहानशा राहुलाने आपल्या आईला विचारले, कोण आहे माझा पिता? शुद्धोदनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्कूंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंतांच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता शुद्धोधन नव्हे. तेव्हा तो लहानसा राहुल भगवंतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्या जवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, हे श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय अशीच आहे. भगवंत मात्र शांतच राहिले. नंतर भोजन आटोपल्यावर भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. नंतर सारिपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला निश्चितच देऊ शकतो. राहुलाला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने यांपैकी माझ्याजवळ काहीही नाही. परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास जर तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका आणि जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजेच धम्माचा मार्ग होय. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्कारांच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघामध्ये प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा होय असे म्हणून राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. आणि राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. भगवान बुद्ध शाक्य देशात परतले तेव्हा आपल्या देशबांधवांमध्ये 2 तट पडलेले त्यांना आढळून आले. एक समूह त्यांच्या बाजूने होता आणि दुसरा समूह त्यांच्या विरोधात होता. मागे शाक्य व कोलीय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यामध्ये त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी या वेळेस सुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी
प्रत्येक कुटुंबातून एक एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे आणि त्यांच्या बरोबरच राजगृहाला जाण्याचे त्यांनी ठरविले होते. ज्या कुटुंबांनी आपला एक एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते त्यामध्ये अमितोधनाचे सुद्धा कुटुंब होते. अमितोधनाला 2 मुलगे होते. त्यापैकी एकाचे नाव अनुरुद्ध असे होते. मातापित्यांनी त्याला अगदी लाडात वाढविले होते. तर दुसऱ्या मुलाचे नाव महानाम असे होते. मग महानाम अनुरुद्धाकडे जाऊन त्याला म्हणाला की तू तरी संसाराचा त्याग कर किंवा मी तरी करतो. आणि यावर अनुरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती अतिशय नाजूक अशीच आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे. म्हणून तूच संसार त्याग केलास तर ते योग्यच होईल. तेव्हा महानाम त्याला म्हणाला, परंतु प्रिय अनुरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेताला पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. मग ते बाहेर न्यावे लागेल आणि त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागतील. मग धान्य पाखडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल. आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल. आणि हेच सर्व पुन्हा पुन्हा वर्षानुवर्षे असेच करावे लागेल. ही अशा प्रकारची कामे कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. कामांचा खटाटोप कधी संपेल आणि श्रमांचा शेवट केव्हा होईल. आपल्या पंचेंद्रियांच्या सुखोपभोगांना कदापि न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल. हे प्रिय अनुरुद्धा, कष्टाचे हे जंजाळ कधीच संपत नाही आणि आपल्या श्रमांचा कधी अंतच होत नाही. महानामचे म्हणणे ऐकून घेतल्यावर अनुरुद्ध त्याला म्हणाला, मग कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याचा विचार तूच कर. मी मात्र कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अशा अवस्थेत राहण्यास जातो. तेव्हा तो शाक्य कुळात जन्माला आलेला अनुरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अशा अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे. शाक्य अनुरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या लाडक्या अनुरुद्धा, तुम्ही दोघेही माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळेच एके दिवशी तुमची आणि माझी ताटातूट होईल. परंतु मी जिवंत असेपर्यंत तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी परवानगी देऊ. पुन्हा एकदा अनुरुद्धाने आपल्या आईकडे विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनुरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य राजा भद्दीय याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनुरुद्धाचा प्रिय असा मित्र होता. त्यामुळे राजा संसारत्याग करणार नाही असे वाटून ती अनुरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनुरुद्धा, जर शाक्य राजा भद्दीय याने संसारत्याग केला तर तुलाही त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी मी देईल. नंतर तो अनुरुद्ध भद्दीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागामध्ये तुझ्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. तेव्हा भद्दीय त्याला म्हणाला, मग प्रिय मित्रा, मी तुझा तो अडथळा दूर करतो. मी तुझ्या बरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसारत्याग करण्यास माझी काहीच हरकत नाही. यावर अनिरुद्ध म्हणाला, प्रिय मित्रा, आपण दोघांनीही संसारत्याग करावा अशी माझ्या आईची इच्छा आहे. तेव्हा भद्दीय त्याला म्हणाला, माझ्या प्रिय मित्रा, तुझ्याबरोबर संसारत्याग करणे मला अशक्य आहे. तू दुसरे काहीही कराव्यास सांगितलेस तर मी ते आनंदाने करीन. परंतु तू एकट्यानेच संसारत्याग करावा हेच योग्य होईल. अनिरुद्ध म्हणाला, माझ्या प्रिय मित्रा, जर तू संसारत्याग केलास तरच मीही करावा असे माझ्या आईने मला सांगितले आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या संसारत्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल
तर तो अडथळा मी दूर करतो आणि मी देखील संसारत्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, मी असे म्हणतो की आपण दोघेही संसारत्याग करूया. शाक्य राजा भद्दीय अनिरुद्धाला म्हणाला, मित्रा, 7 वर्षे थांब. 7 वर्षांनंतर आपण बरोबरच संसारत्याग करू. प्रिय मित्रा, 7 वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्षे थांबू शकत नाही. नंतर भद्दियाने ती मुदत 6 वर्षांवर आणली आणि मग क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिन्यांवर आणि नंतर क्रमाक्रमाने ती 1 महिन्यावर आणि मग 1 पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध हेच म्हणाला की इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर आणि भावांवर राज्य सोपवीपर्यंत फक्त 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे काही फार नव्हते. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भग्गू, किंबिल आणि देवदत्त हे सर्वजण पूर्वी जसे एकत्रित क्रीडा उद्यानामध्ये आपली चतुरंग सेना घेऊन जात असायचे, तसे या वेळीही चतुरंग सेना घेऊन ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत मागे पाठवून दिले आणि शेजारच्या जनपदामध्ये त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या सर्व वस्तू त्यांनी आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि उपाली न्हाव्याला ते गाठोडे देऊन म्हणाले, मित्रा, तू आता कपिल वस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धांकडे जातो आहे. आणि असे म्हणून मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली न्हावी घरी जाण्यासाठी मागे परतला. आपला मुलगा आता आपल्याला सोडून जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही, या विचारांनी शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धांना वाटेतच गाठले. मग त्यांनी त्याला यथोचित असे अभिवादन केले आणि त्यांची परवानगी मिळविल्यावर ते त्यांच्या जवळ बसले. झाडाच्या सावलीला बसलेल्या भगवंतांना उद्देशून तो पुरोहित म्हणाला, राजकुमार, आपला वियोगरूपी बाण काळजात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे, त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर तरी विचार करावा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे आणि जर आपण घरी परतलात तेव्हाच त्यांना शांतपणे मृत्यू लाभेल. आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणारा असा नक्कीच नाही. परंतु आपल्याद्वारेही अशा प्रकारची गृहहीन अशी अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत. आपण नेहमीच कर्तव्यावर प्रेम करीत असता, म्हणून कर्तव्यासाठीच आपण या संकल्पाचा त्याग करावा, अशी माझी आपणाला विनंती आहे. काही काळापर्यंत पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपणाला वानप्रस्थ आश्रम प्राप्त होईल, यात कोणतीच शंका नाही. आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणिमात्रांविषयी करुणा हाच खरा धर्म आहे. धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्षसाधना करता येते. विचार आणि प्रयत्न हीच खरी साधने होय. अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसांचीच लक्षणे होय. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःखाच्या सागरामध्ये शाक्यांचा राजा पूर्णपणे बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. जिने आपणाला लहानाचे मोठे केले
आणि जिने अगस्त्य लोकात अजून प्रवेश केलेला नाही अशा त्या राणीचा देखील विचार आपण करावा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय? नराचा वियोग झालेल्या हंसिनीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीणीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुखी आणि कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चितच संतुष्ट केले पाहिजे. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले. महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेल्या मायेची मला जाणीव आहे. तरी देखील दुखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडले आहे. प्रियजनांचा हा वियोग जर अनिवार्य नसता तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिताजी अतिशय प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुखाला मीच कारणीभूत आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत अशा झालेल्या भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे आपल्या दुखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच आपल्या दुखाचे वास्तविक कारण आहे. आणि वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत केव्हा ना केव्हा तरी वियोग हा होणारच आहे. आणि हेच जर अपरिहार्य असे आहे तर असा कोणता शहाणा मनुष्य या जगात आहे की जो आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर त्याचे दुःख करीत बसेल. मनुष्य प्राणी हा आपल्या स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे निघून जातो. हीच मानवजातीची खरी आणि वास्तविक कहाणी आहे. आणि जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय चिंता असणार आहे. प्रत्येक प्राणी आपल्या मातेचा गर्भ सोडून जन्माला येतो आणि त्या क्षणापासून त्याचा मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे हे अव्ययी होते आहे असे तुम्ही कसे म्हणू शकता. सांसारिक वस्तू प्राप्त करून घेताना एखादी व्यय किंवा अव्यय असणे शक्य आहे. काळ हा सर्वच वस्तूंशी अविभाज्यपणे संलग्न असतो असे वर्णन आपणाला सांगितले जाते. काळ हाच जगाला आपल्या विविध स्वरूपाचे परिवर्तन प्राप्त करून देत असतो. परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ हा अनुकूल असाच असतो. आणि महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा त्या पित्याला शोभणारा उदात्त असाच विचार आहे. परंतु आजारी माणसाने हावरटपणाने अपथ्यकारक असे अन्न स्वीकारण्याइतकेच मी हा अशा प्रकारचा विचार मान्य करणे अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमय असाच आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे आणि जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, त्याचा प्रज्ञावंताने स्वीकार करणे कसे काय उचित ठरेल. सुवर्णाने सजलेला प्रासाद मला अग्नीने पेटलेल्या वनव्यासारखा वाटतो. मिष्टान्नांनी भरपूर असलेले भोजन मला विष कालवल्यासारखे वाटते आणि कमळांच्या फुलांनी आच्छादलेली शय्या मगरीच्या विळख्याने ग्रासल्यासारखी मला भासते. भगवान बुद्धांच्या सद्गुणाला आणि ज्ञानाला अनुरूप असे निरपेक्ष, तर्कशुद्ध आणि भारदस्त असे संभाषण ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले. आपला हा निश्चय अति उत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी या वेळी मात्र तो योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्यांच्या वृद्धापकाळी दुखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊच शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चितच नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्मदृष्टीने मीमांसा करण्याइतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काहीजण पुनर्जन्म आहे असे मानतात तर बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात.
म्हणून ज्या अर्थी ह्या प्रश्नांबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेलच तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. परंतु जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेलच तर मग मात्र सर्व जगाला निश्चितपणे विनासायास अशी मुक्ती मिळालेलीच आहे असेच आपणाला मानावे लागेल. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावताच उष्ण असतो आणि ज्याप्रमाणे पाणी हे प्रवाही असते त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट असा स्वभाव असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट तसेच सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले आहे त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थच होय. ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता सुद्धा निश्चित झालेली असते त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःखे यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील. त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय. पाण्यामुळे अग्नी विझतो आणि तोच अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन या जगाची निर्मिती करीत असतात. मातेच्या गर्भातील गर्भसुद्धा हातपाय, पोट, पाठ आणि डोके यांच्या सहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असाच असतो आणि हे स्वाभाविकरित्याच होत असते असे काही प्रज्ञापुरुष सांगतात. काट्यांचा अणकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो आणि पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो. हे सर्व स्वभावताच उत्पन्न होते. त्यात जर इच्छेच्या द्वारे कोणतीही क्रिया घडत नाही तर मग इच्छाशक्ती या नावाची वस्तू कशी काय अस्तित्वात असू शकेल. इतर काहीजण असे म्हणतात की ईश्वरानेच जर सृष्टी निर्माण केली आहे तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे. जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध सुद्धा करतो. तर काही लोक असे म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्माच आहे. परंतु ते असेही म्हणतात की जन्मास येणे हे विनासायास होते परंतु मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडीत असतो, तसेच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडीत असतो. प्रत्येक मनुष्य ह्या तीन ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला आलेला असतो आणि जो अशा प्रकारच्या ऋणातून मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञ अशा विद्वानांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. केवळ व्यर्थ असे सायास मात्र त्यांच्या पदरी पडतात. म्हणून हे तरुण पुरुषा, तुला जर मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित अशा नियमांचाच तू अवलंब कर. म्हणजे याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखांचाही अंत होईल. अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषांविषयी जर तू चिंतन करीत असशील तर त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचार तूर्तास तरी सोडून द्यावा हेच बरे. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्याने या बाबतीत दिली. राजाचा जणू काय डोळाच असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ आणि राजनिष्ठ असे उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरा सुद्धा डळमळू न देता त्याला ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसंबद्ध असेच होते आणि ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे बिलकुल नव्हते. तो म्हणाला, एखादी वस्तू अस्तित्वात आहे किंवा नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतः आकलन करणेच योग्य होईल. अज्ञेय आणि वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्यांच्या श्रद्धेवर विसंबून राहील.
संपूर्ण मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्यांप्रमाणे आहे. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या आणि वाईटांविषयी संदेह असेल तरी देखील माणसाने आपले मन चांगल्या गोष्टींवरच केंद्रित करावे हेच योग्य आहे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ असे श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारक असेच ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतर सुद्धा विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले आहे तेच बरोबर होय हे लक्षात घ्यावयास हवे. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हेही लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप कदापि करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणे ही काही प्रमाण होऊ शकत नाहीत. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी आपल्या प्रतिज्ञेचा भंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी ग्राह्य धरता येतील. म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही कदाचित आपले स्थान सोडील, परंतु इंद्रिय सुखोपभोगांसाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. भडकलेल्या अग्नीमध्ये मी प्रवेश करीन, परंतु माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्याने युक्त अशा दृढनिश्चयानुसार ते पुढे चालू लागले. त्यांचा अविचल असा दृढ निश्चय ऐकल्यानंतर दुखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्याच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत माघारी येत असताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहत होते. आपल्या तेजाने तळपणाऱ्या अशा आणि कुणाच्याही हाती ना गवसणाऱ्या अशा त्या भगवंतांकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या अशा पावलांनी परत माघारी फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्याची भेट तरी आपण कशी घ्यावी.